नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जसं की तुम्ही यूट्यूबवर बघितलं थंबनेलमध्ये की महाराष्ट्रामधून टोटल किती विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिलता, क्वालिफाय किती विद्यार्थी झाले आणि किती विद्यार्थी जे आहेत ते नीट क्वालिफाय झाले नाहीये किंवा जेवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले तर त्याचा कट ऑफवर काय परिणाम होतो तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करेल की काय जेवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले तेवढे काउन्सिलिंगमध्ये भाग घेत आहे का, आणि जरी समजा ते काउन्सिलिंगमध्ये सर्व विद्यार्थी भाग घेत नसतील तरी कमी स्कोरवालेच विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये भाग घेत नाहीये का, ज्यांचा जास्त स्कोर आला जसं की 520 510 किंवा 490 आला आहे तर तेच विद्यार्थी काउन्सिलिंगमधून आउट होत आहे का, तर ह्याच्याबद्दल मी तुमचा पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। याच्यावरून तुम्हाला एक आयडिया लागेल की जेवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेत तर त्यांचा कट ऑफवर काय परिणाम होतो आणि तो कशा प्रकारे परिणाम होतो त्याचा तुमचा प्रत्येक डाऊट या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जाईल। तर पास सगळ्यात अगोदर जर समजा आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एनटीएने एक नोटीस रिलीज केलता पाठीमागे आणि त्यामध्ये त्यांना मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कोणत्या राज्यामधून अप्लाय केलं ना त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केली। सगळ्यात अगोदर आपल्याला उत्तर प्रदेश बघायला भेटतं, जिथून की सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम जो दिलेला होता आणि क्वालिफाय विद्यार्थी पण सगळ्यात जास्त तिथूनच झालेले बघायला भेटत होते। त्यानंतर आपण बघितलं तर 2 नंबरला आपलं महाराष्ट्र येतं आणि 3 नंबरला राजस्थान आपल्याला बघायला भेटतं। जर आपण महाराष्ट्र स्टेटचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी लगभग 2,82,051 एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलता नीटचा, जो की आपण नीट एक्झाम देतो ना त्यासाठी समजा। त्याच्यामधून एक्झाम किती जणांनी दिली तर जवळपास 2,75,457 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली। बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते एक्झामसाठी गेलेच नव्हते आणि तेवढ्यापैकी पण 1,42,665 विद्यार्थी हे नीट एक्झाम क्वालिफाय झालते। बाकी जेवढे बी तुम्ही 2,75,457 मधून मायनस करा 1,42,665 जो डाटा उरल तेवढे विद्यार्थी जे आहेत ते नीट एक्झाम क्वालिफाय झाले नाही, म्हणजे त्यांचा एक तो ओपन कॅटेगरीमधून 164 पेक्षा कमी स्कोर आहे किंवा त्यांचा जो आहे तो 129 पेक्षा कमी स्कोर आहे रिझर्व्ह कॅटेगरीमधून। आणि असं नाही की आता हेच विद्यार्थी फक्त काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात, जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत जो डाटा तुम्हाला ह्याच्यातून मायनस करून भेटणार नाही, जे की विद्यार्थी क्वालिफाय नाहीत ते विद्यार्थी पण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार आहे। तर जे विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले नाहीये राज्यामध्ये त्यांना कोणत्या कोर्ससाठी नीट क्वालिफाय न करता पण ॲडमिशन भेटतं तर त्यांना मोस्टली आपण या ठिकाणी बघू शकतो की त्यांना BPTH एक फिजिओथेरपी कोर्स आहे, त्याच्यानंतर BOTH आहे बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, त्याच्यानंतर BASLP नावाचा एक कोर्स आहे बॅचलर ऑफ स्पीच आणि लँग्वेज, जो की गव्हर्नमेंटचे 2 कॉलेज आहे आणि तुम्हाला तिथे गव्हर्नमेंट जॉब पण मिळण्याचा चान्स आहे। त्यानंतर तुमचा BPO कोर्स आहे, तर या कोर्ससाठी जे की पॅरामेडिकल कोर्स आपण म्हणतो तर यासाठी तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय नसले तरी अप्लाय करू शकता। गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण तुम्हाला सीट मिळू शकते, जो काय कट ऑफ जाईल त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं। त्यानंतर तुम्हाला यांचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण बघायला भेटतील, जसं की BPTH चे सेमी गव्हर्नमेंट आहे, बाकी अदर कोर्सचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला कमी बघायला भेटतील किंवा बघायला नाही पण भेटणार। तर या कोर्ससाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता। तर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही ना ते विद्यार्थी पण काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात। असं नाही की तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय झाला नाहीये म्हणजे तुम्ही स्टेटची काउन्सिलिंग करू शकत नाही, तर तुम्ही तिथली पण स्टेटची काउन्सिलिंग जी आहे ती पॅरामेडिकल कोर्ससाठी करू शकता किंवा फिजिओथेरपी करून तुम्ही एक डॉक्टर पण बनू शकता। नंतर तुम्हाला PG साठी पण त्या ठिकाणी बहुत सारे ऑप्शन दिसून येतील, BSLP मधून पण तुम्हाला PG आहे हे पण तुम्ही करू शकता। ह्याच्यानंतर आपण जर बात केली की आता क्वालिफाय झालेले विद्यार्थी पूर्णच्या पूर्ण 1,42,665 विद्यार्थी नीट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतील का, तर जेवढे विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिला जे क्वालिफाय न झालेले किंवा क्वालिफाय झालेले लास्ट इयर बघितलं आपण जे विद्यार्थी क्वालिफाय नव्हते तर असे लगभग 5,000 विद्यार्थी 5K विद्यार्थ्याच्या आसपास आपल्याला म्हणजे 5,000च्या आसपास विद्यार्थी जे की नीट एक्झाम क्वालिफाय झाले नव्हते पण त्यांनी की ग्रुप C साठी काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला होता BPTH BOTH BSLP BPO कोर्ससाठी, तर तसे विद्यार्थी लगभग 5,000 होते। आणि जे विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय झाले ते असे जवळपास मला वाटतं 46,000च्या आसपास विद्यार्थी होते की ज्यांनी नीट एक्झाम क्वालिफाय केलता आणि ते की ऑफिशियल या ठिकाणी MBBS BDS BMS BHMS BMS साठी अप्लाय केलतं। आणि आपण त्याच्या अगोदर जर बघितलं समजा 2023च्या अगोदर 2022 साठी तर त्या ठिकाणी पण टोटल मिळून समजा जे की क्वालिफाय झालेले किंवा नॉन क्वालिफाय मिळून टोटल 50,000च्या आसपास विद्यार्थी आपल्याला बघायला भेटत होते। तर आपल्याला हाच डाटा ह्या वर्षी सेम दिसून येईल, फक्त एवढंच आहे की ह्या वर्षी एक्झाममध्ये थोडा काहीतरी घोटाळा आपल्याला बघायला भेटतो, त्यामुळे हा डाटा 50,000वरून मॅक्झिमम आपल्याला 55,000पर्यंतच बघायला भेटू शकतो। कारण बरेच मुलं असे बोलत आहेत की आता आम्ही ड्रॉप करणार नाही, ज्यांचे 490 किंवा 520 किंवा 530 येत आहे, तर बरेच विद्यार्थी असे की बोलताय की आम्ही ह्या वर्षी कोणता ना कोणता कोर्स घेऊन टाकू समजा, तर हे तुम्हाला थोडासा डाटा इन्क्रीजमेंट होऊन जाईल। पण बरेच विद्यार्थी असे की ज्यांचे समजा एक 490 स्कोर येतोय पण ते बोलताय की आम्ही अगोदर गव्हर्नमेंट MBBS ला ट्राय करू, नंतर मग प्रायव्हेट MBBS साठी ट्राय करू, त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट BDS ला ट्राय करू आणि जर गव्हर्नमेंट BDS पर्यंत अलॉटमेंट नाही झालं तर मग आम्ही डायरेक्ट ड्रॉप करू समजा आणि नेक्स्ट इयर एक्झाम देऊन मग नेक्स्ट इयर MBBS किंवा गव्हर्नमेंट BDS साठी ट्राय करू। तर असे पण विद्यार्थी आहे। तर मग आता जे काउन्सिलिंगमध्ये ऑफिशियल पार्टिसिपेट करणार आहोत आपण, तर असं नाही की पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी येतील आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत आणि ज्यांचा कमी स्कोर आहे ते एक्झाममध्ये मतलब काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार नाही असं नाहीये। कोणता विद्यार्थी पण काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतो, जे एक्झाम क्वालिफाय नाही झाले ते पण ग्रुप C साठी या ठिकाणी क्वालिफाय
नसताना पण काउन्सिलिंग करतील, कारण त्यांना फिजिओथेरपीमध्ये किंवा ऑक्युपेशनल थेरपीमध्ये किंवा BPO BSLPमध्ये ॲडमिशन करायचं असेल, त्यांचा तो डिग्री चॉईस असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी करिअर बनवायचं असेल किंवा त्यांना कोणतं ना कोणतं कॉलेज घेणं असेल तर ते ग्रुप सी साठी पण काउन्सिलिंग करू शकतात. तर नॉन क्वालिफाय विद्यार्थी पण काउन्सिलिंगमध्ये करतील, त्याचा कट ऑफच्या वरी काहीच अफेक्ट होणार नाही, कारण ते विद्यार्थी फक्त याच कोर्ससाठी क्वालिफाय करतील, त्यांना MBBS BDS किंवा BMS BHMSला काउन्सिलिंग करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर समजा आता जे विद्यार्थी जास्त स्कोर वरले तर काही विद्यार्थी फक्त काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतील, MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेटला बघतील, जर नाही भेटलं तर मग ते डायरेक्ट ड्रॉप करायला जातील. तर याचा पण BMSच्या कट ऑफवर जास्त इफेक्ट होणार नाही, थोडा बहुत कट ऑफ जो आहे तो खाली येऊ शकतो. जरी जास्त स्कोर आलेल्या विद्यार्थ्यांनी जरी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केला तरी असं नाही की तो सेमी गव्हर्नमेंटवाला BMS घेईन किंवा तो गव्हर्नमेंटवाला BMS घेईलच, तो डायरेक्ट MBBSला ट्राय करून नंतर ड्रॉप पण घेऊ शकतो. तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, किंवा मग BDS गव्हर्नमेंट नाही भेटला तर ड्रॉप पण करू शकतो. किंवा काही विद्यार्थी असे की त्यांना BMS गव्हर्नमेंटपर्यंत वेट करतील, BMS गव्हर्नमेंट नाही भेटला तर ड्रॉप करतील. काही विद्यार्थी असे की मॅक्झिमम BMS सेमी गव्हर्नमेंटपर्यंत ट्राय करतील, जर सेमी गव्हर्नमेंटपर्यंत सीट अलॉटमेंट नाही झाला तर ते विद्यार्थी पण ड्रॉप करतील. तर ह्या गोष्टीनुसार मी तुम्हाला हे सांगतोय की जे काय आपले सेमी गव्हर्नमेंट BDS राहतील किंवा आपले BHMSचे कॉलेज राहतील किंवा मग काही BMSचे पण कॉलेज राहतील जिथं की फीस थोडा जास्त राहतो आणि बरेच विद्यार्थी जे आहे की जास्त स्कोर असतो पण त्यांना गव्हर्नमेंटपर्यंतच वेट करणं राहतं, असे विद्यार्थी ड्रॉप करायला जातील समजा. त्याच्यामुळे जो लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक होता ना आपल्याला, तर तोपर्यंतच आपल्याला कट ऑफ बघायला भेटेल. असं नाही की खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले किंवा म्हणजे खूप जास्त हे होईल समजा. आणि हा डाटा जो आहे तो जनरल आहे, लास्ट इयर बी नियर बाय तुम्हाला याच्या आसपास बघायला भेटेल. लास्ट इयर बी लगभग 2,79,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी जे आहे ते नीट एक्झामसाठी अप्लाय केलं आणि 1,72,000च्या आसपास मला वाटतं काहीतरी जे विद्यार्थी आहेत ते नीट एक्झाम क्वालिफाय झालते. तर लास्ट इयरपेक्षा विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय झालेले कमी आहेत, कारण यावर्षी आपल्याला क्वालिफाय कट ऑफ जो आहे तो ओपनसाठी 164 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 129 एवढा बघायला भेटतो ना. तर तुम्ही हे जे मला डाऊट विचारताय की सर खूप जास्त कट ऑफ जाईन तर मग क्वालिफाय मार्क वाढले म्हणून खूप जास्त कट ऑफ जाईन का, किंवा मग विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय झालेले जवळपास 1,42,000 आहे म्हणून कट ऑफ जास्त जाईन का, तर असं कुठल्याही प्रकारची काहीही कंडिशन बनत नाहीये. काही विद्यार्थी फक्त एका कोर्ससाठी पण अप्लाय करताय, काही विद्यार्थी मग तिकडे वेटरनरी पण मध्ये चालले जातील समजा, किंवा काही विद्यार्थी असे पण राहतील की ज्यांना BMS सेमी गव्हर्नमेंटवाला भेटतो पण त्यांना तिकडे CET BSc नर्सिंगमध्ये जास्त पर्सेंट आला ते गव्हर्नमेंटच्या सीट बुक करतील किंवा मग एक टॉपचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जॉईन करतील, कारण BMS पेक्षा BSc नर्सिंगमधून तुम्हाला जॉब इझिली मिळतो, पण BMS हे BSc नर्सिंगपेक्षा खूप बेटर आहे. पण काही विद्यार्थी असे पण असतात की त्यांची कंडिशन नाही आहे की ते समजा ओपन कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांना BSc नर्सिंगचा जो फीस आहे तो EWS कोट्यामधून 50-45,000च्या आसपास बघायला भेटतो. पण ते जर समजा BMS मधून करतील, एखाद्या कॉलेजचा समजा 2.5 लाख फीस आहे तर त्यांना या ठिकाणी जवळपास 1,60,1,70च्या आसपास पण फीस बघायला भेटतो समजा. तर थोडा BMSचा फीस पण जास्त राहतो, तर ह्या गोष्टीमुळे पण काही विद्यार्थी BSc नर्सिंगकडे पण जाऊ शकता. ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता. किंवा काही जणांचं ड्रीम राहतं की आम्हाला एम्स नर्सिंगमध्ये जाणं, तर अशा बऱ्याच जे आहेत ते मुलीसुद्धा समजा BSc नर्सिंगमध्ये जातील, तर मग तो आपला कट ऑफ जो आहे तो त्यातले मॅनेज होऊन जातो. त्याच्यामुळे जो लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक होता ना तो तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकता. पण आपल्याला ज्यावेळेस आपल्या स्टेटची काउन्सिलिंग चालू होईल तिथं ज्यावेळेस ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल होतील ना, तर त्यावेळेस आपल्याला आपला एक SML लिस्ट येतो आणि त्या SML लिस्टमध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीमधून किती रँक आहे ह्याची अपडेट भेटते आणि आपल्याला राऊंड 1चं जे आहे ते सीट मॅट्रिक्स येतं MBBS BDS BMS BHMSचं. मग त्यावेळेस आपल्याला एक आयडिया लागून जाते की टोटल सीट किती आहे आणि आपला राज्यातून कॅटेगरी रँक किती आहे. जेवढ्या आपल्या कॅटेगरीसाठी जागा आहेत तेवढ्याच्या आतमध्ये किंवा त्याच्या खाली एक 50-60 नंबरनं जरी समजा आपला कॅटेगरी रँक येत असेल तरी आपल्याला BMS BHMS मिळू शकतं किंवा मग BDS पण मिळू शकतं. पण जर समजा जेवढ्या सीट आहे त्याच्या खाली एक 10 नंबरनं जरी आपला कॅटेगरी रँक येत असेल तरी आपल्याला जे आहे ते गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट दोन्हीपैकी कोणतं ना कोणतं MBBS भेटून जाईल. तर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतील आपल्याला SML लिस्ट येईल, त्याच्यामध्ये तुमचा कॅटेगरी रँक किती येतो आणि जे काय राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स येईल तिथे MBBS गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या किती जागा आहे हे ज्यावेळेस आपल्याला आयडेंटिफाय होईल त्यावेळेस आपल्याला एक 100% खात्री पटून जाईल की ह्या वर्षी आपल्याला सीट मिळते का नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जो काय तुमचा मला एक जास्तीत जास्त डाऊट येत होता त्याच्याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याची प्रयत्न केली आहे की क्वालिफाय विद्यार्थी किती झाले ही गोष्ट कट ऑफवर परिणाम करत नाहीये. तर तुमचा SML रँक आणि जो SML रँक सोबत तुमचा जो कॅटेगरी रँक येणार आहे ना तर तो किती येतो यावर आपल्याला कट ऑफ किती जाणार आहे हे समजतं. तर विद्यार्थी क्वालिफाय किती झाले किंवा विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये किती पार्टिसिपेट करता याच्याहून कुठल्याही गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेजचा किंवा BMS कॉलेजचा कट ऑफ जाणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. SML रँक आणि तुमचा जो कॅटेगरी रँक येईल ना राज्यामधून तर तुमच्या कॅटेगरीसाठी जेवढ्या जागा आहे तेवढा कॅटेगरी रँक आला तुम्हाला सीट भेटते. तर आपल्याला त्या दोन गोष्टीवर पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल. तो पूर्ण तुमचा एक डाऊटचा छोटासा तो तुम्ही सॉल्व्ह करण्याचा हेतूमधून पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, कारण फ्युचरमध्ये 85% स्टेट कोटा त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये अगर तुम्ही कुठं पण MBBS पासून ते BSc नर्सिंगपर्यंत 15% ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन करणार आहात तर आम्ही ती काउन्सिलिंग तुम्हाला या चॅनलवर एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल MBBS पासून BSc नर्सिंगपर्यंत राज्याचा 85% स्टेट कोट्याचा किंवा ऑल इंडिया कोट्याचा तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर
त्याचबरोबर जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला आमच्याकडून फक्त पर्सनल गाईड हवा आहे, हर एक अपडेट तुम्हाला पर्सनली हवे आहे किंवा तुम्ही आमच्याबरोबर कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्हाला फीस कोर्सनुसार MBBS BDS BMS चे जे फी स्ट्रक्चर आहे कॉलेज वाईज त्याची जर तुम्हाला लिस्ट हवी असेल, सीटची लिस्ट हवी असेल किंवा लास्ट इयरचा कट ऑफ हवा असेल तर त्यासाठी आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा 500 रुपये चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. तर तुम्ही व्हॉट्सअपला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला तिथं पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण गाईड करू त्या ठिकाणी.